हसन मुश्रीफांकडून डी वाय पाटलांच्या आठवणींना उजाळा. नियत आणि दानत मोठी होती. डी वाय दादा आणि माझ्या वयात फार मोठं अंतर होतं. तरीसुद्धा राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना फार वेळा माझे त्यांचे संबंध आले. आमचे सहकारातील गुरु शामराव भिवाजी पाटील आणि डी वाय दादांची फार मोठी मैत्री होती. आमदार असताना त्यांनी केलेलं काम आणि राजाराम सहकारी कारखाना होण्यासाठी त्यांनी दिलेला लढा. एखाद्या राकट पाटील कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे डी वाय पाटील होते. ते पहिले मांसाहारी होते, त्यानंतर ते आध्यात्मिक झाले. रांगडा पाटील कसा असावा हे डी वाय दादांनी दाखवून दिलं. डी वाय पाटील मोठ्या मनाचे होते. त्यांची नियत आणि दानत मोठी होती. गडहिंग्लजमधील महागावला चव्हाण कुटुंबांना शैक्षणिक संकुल उभा करण्यासाठी संपूर्ण सहकार्य केलं. शिरोळ येथे एका खासगी कारखाना उभा करण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं. त्याचबरोबर राष्ट्रीय बँक कर्ज देण्यासाठी तयार नव्हती. त्यावेळी डी वाय दादा स्वतः जामीन राहिले आणि स्वतःची इस्टेट तारण दिली. कुटुंब उभं करण्याचं काम त्यांनी केलं. दानत करण्यात माहीर होते. नियत आणि दानत चांगली असल्याने परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य दिलं. ते 100 वर्ष आपल्यात राहतील असं वाटलं नव्हतं. डी वाय पाटील यांचे लहान चिरंजीव बंटी पाटील माझे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सहकारी. त्यांच्या निवडणुकीनंतर सातत्यानं डी वाय दादांचा मला फोन यायचा. बंटी माझा लहान आहे, थोडा हट्टी आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. सातत्यानं डी वाय पाटील यांची मला विनंती असायची की असं वक्तव्य मंत्री अशोक यांनी केलेलं आहे. तसा माझा आणि त्यांच्या वयामध्ये फार मोठं अंतर होतं. तरी सुद्धा राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना फार निकटचा संबंध माझा आणि त्यांचा आला. आमचे सहकारातील गुरु कैलास शामराव भिवाजी पाटील आणि डी वाय दादांची फार मोठी मैत्री होती. पुढारीचे संपादक बाळासाहेब जाधवांचे आणि डी वाय पाटील साहेबांचे संबंध होते. अनेक वेळा त्यांच्याकडून अनेक गोष्टी या दादांच्या बद्दल ऐकायला यायच्या. आमदार असताना कशा प्रकारे ते काम करत होते. राजाराम सहकारी कारखाना व्हावा म्हणून त्यांनी MB लोहियांच्या बरोबर पुकारलेला लढा. एखादा राकट पाटील कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी त्यावेळेला घालून दिलेलं होतं. आणि त्यांचे सगळ्या सवयी त्या एक्स्ट्रीम असायच्या. ते पहिल्यांदा मांसाहारी होते. जेवण जेवताना कसलाही हातचा आगळून ठेवायचा ते नाहीत. आणि नंतरच्या काळात ते आध्यात्मिक झाले. रांगडा पाटील कसा असू शकतो हे दादांनी दाखवून दिलं. आणि अध्यात्माकडे वळल्यानंतर आध्यात्मिक कशा पद्धतीने वागावं त्याचं एक फार मोठं उदाहरण या दादाच्या निमित्ताने आहे. शामराव भिवाजी पाटलांना किंवा ते इतके मोठ्या मनाचे होते. नियत आणि दानत इतकी मोठी होती की 2-3 उदाहरण मी सांगेन. गडिंग्लजमध्ये महागावला चव्हाण म्हणजे ज्यांना आगलावी म्हणतात त्या फॅमिलीला पूर्णपणानं शैक्षणिक संकुल उभं करण्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे सहकार्य केले ती मंडळी मला आजही सांगतात. एक खाजगी कारखाना आहे शिरोळा, तो काढून देण्यामध्ये त्यांनी तर सहकार्य केलंच, पण तो नॅशनलाइज बँक ज्यावेळेला त्यांना कर्ज द्यायला त्या कारखान्याला तयार नव्हती त्यावेळी स्वतः ती जामीन राहिली आणि स्वतःची इस्टेट त्यांनी तारण दिली. म्हणजे अशी कुटुंब उभं करण्यामध्ये ते दानत करण्यामध्ये फार मोठे माहीर होते. आणि नियत आणि दानत चांगले असल्यामुळं परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य दिलं. मला वाटतं 100 वर्ष ते आपल्या घातील असं आम्हाला वाटत होतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.